किती निधी आला आणि आता नितीनच्या कारकिर्दीमध्ये निधी किती आला हे मी का करू शकलो? हे आमदार माझ्या पाठीशी राहिले. नरहरी झिरवाळ असतील, छगन भुजबळ असतील, सरोज अहिरे असतील, दिलीप काका बनकर असतील, नितीन पवार असतील, माणिकराव कोकाटे असतील, त्याच्यामध्ये अनेक सहकारी असतील आणि त्याच्यामुळं मला हे पद मिळालं. आज माझ्या महिला खुश आहेत. मी महाराष्ट्रात फिरतोय. मध्ये मी नगर जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो. एवढ्या उत्स्फूर्तपणे महिलांनी स्वागत केलं. आज देखील इथं आल्यानंतर आदिवासी जे नृत्य आहे ते माझ्या बंधू भगिनींनी अतिशय दिमागदारपणे इथं सादर केलं. हा जो आपला कला आहे, ही कला, ही संस्कृती, हा आपला ठेवा आहे, हा आपण जपला पाहिजे. पुढे पिढ्यानपिढ्या तो टिकवण्याचं काम माझ्या आदिवासी समाजाने, माझ्या राज्य सरकारनी, माझ्या आदिवासी विभागाने, तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायचं. ते आपण करू. मी त्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि अशीच कला पुढच्याही पिढीच्या करता कायमची जतन करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. मगाशी आदितीनं तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की 21 ते 65 वयोगटातल्या महिलांच्या करता मी ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असतो, आता 5 जणींना आम्ही एक पत्रक दिलं. त्यावेळेस मी त्यांना विचारत होतो, तुम्हाला किती मुलं मुली, काय व्यवसाय करता, कोण शेतमजुरी करतं, कुणाचं थोडं बहुत उत्पन्न आहे. महिला समाजामध्ये त्यांना मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे. मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, मंत्रिमंडळाशी चर्चा केली, माझ्या वित्त विभागाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की कुठंतरी एक नियम लावू की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, ते कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये ओबीसी, भटक्या, कुठल्याही घटकामध्ये, ओपन, कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे. तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी. किती करायची, काय करायची, किती बोजा येईल, त्या सगळ्याचा अभ्यास केला. कारण आज 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो. 10व्या वर्षी मी सादर केला आणि मग गरिबाला तर सक्षम केलं पाहिजे. मग कोणाला केलं? मोलमजुरी करणारी, कुठं खुरपणीला जाणारी, कुठं धुणी भांडी करणारी शहरी भागात, कुठं झाडू पोतना करणारी शहरी भागामध्ये, कुठं त्या ठिकाणी काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, अशा प्रकारची आमची मायमाऊली, अशा प्रकारची आमची भगिनी. त्या घरामध्ये पुरुष माणसाला पैसे मिळतात, परंतु तिला काही तिच्या स्वतः करता, तिच्या कच्च्या बच्चा करता काही घ्यायचं म्हटलं तर तिच्या हातात पैसा नसतो. आम्ही जुलैपासून ही योजना सुरू केलेली आहे. त्याचं सगळं चाललेलं आहे, कागदपत्र गोळा करायचं काम. ह्या तुमच्या कळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार, तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे. त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही, खबरदारी नितीननी बघायची आहे. ज्याच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे, भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे, त्या सगळ्या महिला ह्याच्यामध्ये बसतात. ती सगळी कुटुंब ह्याच्यामध्ये बसतात. त्याच्यामुळे तिथं काही अडचणी येत नाही. पण बाकीच्या ठिकाणी देखील आपण ती सगळी तपासणी करतोय. महिलांनो, आया बहिणींनो, माय माऊलींनो, उद्याच्याला तुमचं जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना सुरू झाला. ऑगस्टमध्ये देखील तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला तर तुम्हाला साधारण रक्षाबंधनाच्या जवळपास जुलैचे आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला डीबीटीमध्ये येणार आहे. डायरेक्ट तुमच्या अकाउंटला, नवऱ्याच्या हातात नाही, मुलाच्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही, तुमचं अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे. त्याचं आम्ही सगळं कागदपत्र घेतोय आणि त्या अकाउंटला येणार. तुम्ही ठरवायचं की त्याचं काय करायचं, त्याचा नीट विनियोग करा. कारण आज तुम्हालाही वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी असतात, ह्याचा अनुभव आम्ही घेतलाय. मी ग्रामीण भागातनं काम करणारा, एका वाडीतनं काम करणारा कार्यकर्ता, तुमच्या सगळ्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर
आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी गोरगरिबांची सुखदुःख आम्हाला माहिती आहेत. आम्ही पण शेतकरी आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय वेदना आहेत, त्याकरता ही योजना तुमच्याकरता आपण आणली. लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावा लागणार आहे. आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं. ते म्हणतात हा चुनावी जुमला आहे, निवडणुका आल्या म्हणून ते करतायत. असं अजिबात नाही. मी ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय, जसं माझ्या मायमाऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना देण्याचा प्रयत्न केलाय, तसा ह्या महायुतीच्या सरकारने आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पण वीज माफी 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत वीज माफी, तुम्ही वीज बिल भरायचं नाही. काही शेतकरी म्हणतात दादा मागचं काय, मागचं तुम्ही माझ्यावर सोडा, तुम्हाला कोणी मागायला आलं तर माझं नाव सांगा त्यांना. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका, त्याच्यातनं मार्ग काढू. आणि हे आउटघटकेचं नाही, मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे. मी कधी शब्द फिरवत नाही. मी एकतर 10 वेळाला विचार करून शब्द देतो आणि एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मागं हटत नाही. त्याच्यामुळं मला आपल्या राज्याचं उत्पन्न काय, GST मध्ये किती उत्पन्न येतं, काय येतं, त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही. मला एक गोष्ट लक्षात आली, जसं बहिणींना दिलं, भावांना वीज माफी दिली, तसं तरुणी म्हणले दादा आमच्याकरता काय. त्यांच्याकरता स्टायपन आपण देतोय. 10 लाख मुलांना मुलींना, सगळ्या जाती धर्माच्या, हे सगळ्यांच्या करता आहे. भेदभाव केला नाही. हा पाहुणा, हा रावळा, हा भावकी, हा दुसरा लांबचा जवळचा, काही नाही. तो महाराष्ट्रातला असला पाहिजे आणि तो त्या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे. लाभ देण्याच्या करता जे काही नियम लावलेत त्या नियमामध्ये तो किंवा ती किंवा तो युवक किंवा ती युवती बसली पाहिजे. त्याच्याकरता ती योजना आणलेली आहे. 10,000 कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतोय. हे कशा करता, माझ्या आदिवासी सुरगाणा वगैरे भागातली मुलं ही शिकलेली असतात पण त्यांना अनुभव नसतो. कुठं नोकरीला गेले की ते म्हणतात तरी चल तुला अनुभव नाही. आता राज्य सरकार स्टायपन देणार, त्याने वर्षाचा 6 महिन्याचा अनुभव घ्यायचा, आम्ही सर्टिफिकेट देणार. म्हणजे त्या मुलाला तशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालं तर कुठं नोकरी मिळताना त्याला ती नोकरी मिळणार आहे, त्या मुलीला नोकरी मिळणार आहे. हा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलाय. 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला द्यायचा निर्णय, ते डायरेक्ट अकाउंटला तुमच्या पैसे आम्ही पाठवणार. 3 गॅस सिलेंडरचे. ही योजना आपण तुमच्याकरता आणली. काही मुली तुम्ही म्हणलं हो आदिवासींच्या मुलीकरता तुम्ही योजना आणल्या, मागासवर्गीय मुलींच्या करता योजना आणल्या, आमची मुलगी त्याच्यात बसत नाही. आम्ही पण महाराष्ट्रात जन्मलोय, आमच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी आहे, ती माझी मुलगी सांगते. 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या कॉलेजचं शिक्षण, ह्याच्या आधी आम्ही 50% खर्च करत होतो. आता 100% खर्च त्या मुलीचा राज्य सरकार करणार. तिला कुठल्याही शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही. तुला पायलट व्हायचं, पायलट हो, तुझी फी आम्ही भरणार. तुला डॉक्टर, इंजिनियर, CA व्हायचंय, आम्ही तुला मदत करणार, तुझी फी भरणार. फक्त तुझ्या बुद्धिमत्तेचा, विद्वत्तेचा वापर तू तुझ्या भल्याकरता, तुझ्या कुटुंबाच्या भल्याकरता, समाजाच्या, तुझ्या परिवाराकरता तू कर. ह्या पद्धतीच्या ह्या योजना आहेत. फार विचारपूर्वक महिलांना या योजना आणल्यात. ह्याच्यावरच आम्ही थांबलो नाही, आम्ही इतरांच्याकडे पण लक्ष दिलं. मध्ये आमदार लोक सांगायचे की दादा कोतवालांना मानधन कमी आहे, कोतवालांचं मानधन वाढवलं. पोलीस पाटलांच्या त्या ठिकाणी मानधन कमी आहे, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं की नाही? पोलीस पाटील असतील ना काही, वाढलं का? वाढलं. त्याच्यामध्ये इतर पण काही योजना होत्या, त्याही बद्दल आम्ही लक्ष देतोय. आत्ता बोलत असताना नितीन पवारांनी आणि नरहरी झिरवाळांनी भाषणाच्या निमित्तानं जे काही सांगितलं की भूपेंद्र यादव यांच्याबरोबर आमच्या आदिवासी आमदारांची बैठक करून द्या. मला मुंबई, दिल्लीला वेगवेगळ्या कामाच्या करता जावं लागतं, राज्याच्या विकासाच्या करता मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात असतो. सध्या त्यांचं अधिवेशन चालू आहे.
त्याच्यामध्ये मी त्यांची वेळ घेतो आणि तुमची मीटिंग त्यांना मुंबईला सोयीची असेल तर मुंबईला, दिल्लीला सोयीची असेल तर दिल्लीला, फक्त मला नरहरी झिरवाळ साहेब कुठल्या मीटिंगमध्ये विषय तुम्हाला पाहिजे त्याची नोट मला द्या. मी त्यांना सांगेल की ह्या विषयाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी आमदारांना तिथे येऊन भेटायचं आहे, म्हणजे ते त्या तयारीनं राहतील. त्या पद्धतीनं मला द्या. आम्ही इथं मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य आपल्या सुरगडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं, जे माझ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतं. तिथं आपण पर्यटनाला जास्त चालना दिली. मधल्या काळामध्ये देखील मी आलो होतो, त्यावेळेस हातगडला शेतकरी मेळावा घेतलेला होता नितीननी. त्यावेळेस हातगड किल्ल्याचा इतिहास सांगून त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीनं सुविधा कराव्यात अशी त्यानं विनंती केलेली होती. तिथं आपण त्यांच्या संकल्पनेनुसार हातगड येथे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याच्या करता माझे आदिवासी कला दालन त्याची स्थापना आपण करतोय. याकरता पावसाळी अधिवेशनात 100 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. शेवटी कामं झाली पाहिजे. मागं माझ्या सुरगडावर अन्याय झालाय, तो अन्याय दूर करण्याच्या करता नितीन प्रयत्न करतोय, जयश्री पवार प्रयत्न करतायत, त्यांचे बाकीचे जीवाभावाचे सहकारी प्रयत्न करतायत. त्याला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. शेवटी आमदार कशा करता असतो? विकास करण्याच्या करता. आज इथं जवळपास 736 कोटी 93 लाख रुपयाची विविध विकास कामं त्याचा आपण शुभारंभ केला आणि एकूण 919 कोटी 54 लाख रुपयाची कामं ह्या माझ्या सुरगणा परिसरामध्ये आपण मंजूर केलेली आहेत. ही कशामुळे मंजूर केली? तुम्ही नितीनला निवडून दिलं, नितीननी आमच्या पाठीशी ताकद उभी केली, त्याच्यामुळे आम्ही सरकारमध्ये आहेत, त्यामुळं आम्ही तिथं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात आहेत. मी जर सरकारमध्ये नसतो तर ह्या 5-6 महत्वाच्या योजना मला तुम्हाला देता आल्या असत्या का? नाही. आज ह्या योजना तुम्हाला मिळणार आहेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत. आता इथं महिला जे गॅस सिलेंडर वापरतात त्यांनी हात वर करा बरं. हो का? बऱ्यापैकी आमच्या महिला गॅस सिलेंडर वापरतात. गॅस